कॉन्स्टिट्यूशन बनाते समय कहा गया रिजर्वेशन फॉर द माइनॉरिटी सीट। आर्टिकल 16(4) में यही नहीं कहा गया, 50% आरक्षण कहा गया। लिखने वाले तो बहुत विद्वान थे। विजय मानकर ने कहा सुप्रीम कोर्ट में इंदिरा स्वानी का केस हुआ, अभी मराठा आरक्षण का भी केस हुआ और नागराज का भी केस हुआ, विजय मानकर ने बताया। आगे चलकर विजय मानकर ने कहा कॉन्स्टिट्यूशन में 50% से ज्यादा का प्रोविजन नहीं है। ओबीसी की आबादी 50% से ज्यादा है, SC/ST की 25% से ज्यादा है। सर कुछ बातें आप बहुत सालों से बोल रहे हैं कि जैसे आप मराठा आरक्षण के समय बोले थे कि बिना कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट के ये नहीं हो सकता है, तो अभी भी लेटेस्ट महाराष्ट्र के एक्स सीएम जो है अशोक राव जी चौहान, उन्होंने इसके ऊपर बात कही, तो ये आपकी बात जो है लोगों को लेट समझ में आ रही है, ऐसा समझे क्या हम लोग? नहीं, लेट समझ में क्यों, पर हम हमारे कॉन्स्टिट्यूशन को ऐसा मानते हैं कि बहुत अच्छा है, बहुत परफेक्ट है, लिखने वालों में तो बहुत विद्वान थे। तो ये जो हमारी जो मिथ्स है ना माइंड में, उसके वजह से हो रहा है। भाई आप कॉन्स्टिट्यूशन बनते वक्त ये कहा गया लिखने वालों ने कि भाई रिजर्वेशन इज फॉर माइनॉरिटी ऑफ सीट्स, और फिर आर्टिकल आप 16(4) को अगर आप देख लेंगे तो उसमें भी कहीं ऐसा कोई स्पेशल नहीं लिखा हुआ है कि भाई 50% एक्सीड होना चाहिए। और फिर सुप्रीम कोर्ट में जब इंदिरा स्वानी का केस हुआ, या आखिरी जो अभी मराठा आरक्षण का भी केस हुआ, बीच में नागराज का भी जी केस हुआ, 9-10 जो लीडिंग केसेस है रिजर्वेशन के ऊपर में इंदिरा स्वानी से लेकर, तो उसमें सारे समय में सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ने आर्टिकल 16(4) को और कॉन्स्टिट्यूएंट असेंबली डिबेट्स को, उस डिबेट को कोट किया जहां पर जो है चेयरमैन ऑफ ड्राफ्टिंग कमेटी ने कहा कि भाई ये तो रिजर्वेशन इज फॉर माइनॉरिटी ऑफ सीट्स, यानी 50% से कम सीटों के लिए आरक्षण है। तो जब आपके कॉन्स्टिट्यूशन में 50% से ज्यादा का प्रोविजन नहीं है और ओबीसी की अकेले की आबादी लगभग 45% से ज्यादा है और SC/ST की 25.5% से ज्यादा है, तो मान लीजिए अगर आप 76% अगर और EWS उसमें 8-10% जुड़ गया अभी, तो फिर रिजर्वेशन का 50% से ज्यादा कहां होगा? तो इसलिए ये तो बहुत सिंपल कॉमन सेंस है कि इट रिक्वायर्स अ पॉजिटिव अमेंडमेंट इन द कॉन्स्टिट्यूशन। तो मैंने 2016 में जब मराठा आरक्षण जेव्हा होत होता आणि मूक मोर्चे निघायचे, तेव्हाच मी म्हणालो होतो की भाई इट इज नॉट पॉसिबल थ्रू दीज मोर्चास। अच्छी बात है, द फिलिंग इज व्हेरी गुड। मराठा जे लोक होते आणखी बाकी तत्सम पण ज्या कम्युनिटीज आहेत त्यांच्या ज्या संवेदना आहेत, त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला मला कळत होतं आणि आय एम विथ देम फॉर ऑल दिस यू सी डिस्क्रिमिनेशन अँड डिप्रिवेशन ज्या त्यांच्या प्रॉब्लेम्स होत आहेत। पण जोपर्यंत संविधान अमेंड होत नाही तोपर्यंत हे संभव नाही आणि संविधान अमेंडमेंट व्हायला पाहिजे आणि 50%चा जो सिलिंग आहे तो त्याला समोर न्यायला पाहिजे। बोलणारा मी पहिला नेताच नव्हे, मी 2 बिल्स बनवून दिलेत ह्याकरता संसदेला आणि त्याच्यामध्ये हे प्रोव्हिजन ऑलरेडी केलेलं आहे मी, आणि आय एम द फर्स्ट लीडर टू डू दिस इन इंडिया। जसा इलेक्ट्रोल सिस्टमवर, ह्युमन राईट्सवर, आदिवासींच्या इंडिजिनस राईट्सवर हे जे हिस्टॉरिकल बिल्स मी बनवले, आय एम द फर्स्ट लीडर ऑफ इंडिया सिन्स 1949 हू एव्हर थॉट अबाउट ऑल दिस थिंग्स अँड आय हॅव ऑल्सो प्रेझेंटेड द बिल्स टू द पार्लमेंट। बिलकुल खरं आहे, घटना दुरुस्तीची आवश्यकता आहे। 50% पेक्षा जास्त आरक्षण आणण्याचा प्रोव्हिजन कॉन्स्टिट्यूशन मध्ये करणं आवश्यक आहे आणि ओबीसीला आणि मराठासारख्या तत्सम कम्युनिटीजला रिझर्वेशन इन प्रमोशन 16(4) मध्ये SC/ST बरोबर ते सुद्धा ऍड करण्याची आवश्यकता आहे। मला आनंद आहे की अशोकराव चव्हाण यांना जे आहे उशिरा का नसो पण माझी गोष्ट कळलेली आहे, पण काँग्रेस जेव्हा होती तेव्हा त्यांनी ही गोष्ट नाही कळली। आजही काँग्रेसचे एमपीज आहे पण ते बिल मूव्ह करू शकत नाही। हा जो त्यांचा पेच आहे मला कळत नाही राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा, ह्या पेच त्यांनी सोडवावा पहिले। म्हणजे तुमचे एमपीज आहेत, तुम्ही बिल आणू शकत नाही का, असे करता तुम्ही? म्हणजे तुमचे एवढे एमपीज तुमचे संसदेमध्ये आहेत एनसीपी आणि काँग्रेसचे, आणि तुम्ही एक साधा बिल नाही आणू शकत? राहुल गांधी एवढे घोषणाबाजी करत फिरतात, तुम्ही एक बिल का नाही आणू शकत? मग बिल आणा, त्याला डिफीट होऊ द्या ना, बीजेपीला वोट करू द्या ना त्याच्या अगेन्स्ट मध्ये, आणि बोला मग पूर्ण देशामध्ये की ओबीसी आणि मराठा लोकांच्या विरुद्ध आहे बीजेपी। तर मला वाटते की ही लाईन ऑफ ऍक्शन जास्त करेक्ट आहे। फक्त बोलून चालणार नाही, बिल आणा। तुम्हाला जर जमत नसेल तर मी ऑलरेडी ड्राफ्ट केले, मी माझं नाव हटवून तुमचं नाव देतो कोणत्याही एमपीला, त्याला तुम्ही मूव्ह करा। किंवा 24 मध्ये जे आहे मी संसदेमध्ये येत आहे, मला कॉपरेट करा एपीआयला, मला येऊ द्या संसदेमध्ये, तुमचे जे आहे अर्ध्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतो। तर ह्या गोष्टीकडे अशोकराव चव्हाणांनी, बाकी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि एनसीपीच्या नेत्यांनी लक्ष द्यायला पाहिजे। नाहीतर फक्त हे शरद पवार आणि अजित पवारांची जी ही एक नुरा कुस्ती आहे, डावपेच आहेत, गुंवा गुंवी आहे, याच्याने काही मराठ्यांचा आणि ओबीसींचा उद्धार होणार